नमस्ते आचार्यजी, माझं नाव युक्ता. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. मला अजूनपर्यंतही कळत नाही आहे की तुम्ही इतके ओल्ड झालात, तरी तुम्हाला इतकं सगळं कसं लक्षात राहतं? माझ्या आईबाबांना तर काही लक्षात राहत नाही. तुम्ही इतके हॉट झाला आहात की तुम्ही इतके ओल्ड झाला आहात? काय म्हणालीस? ओल्ड. ओल्ड? मी उत्तरच देणार नाही. तू तर माझं हृदयच तोडलंस. बाया, माझ्या काहीच लक्षात राहत नाही. काहीच लक्षात राहत नाही, म्हणूनच मी तुम्हाला इतकं काही सांगू शकतोय, कारण काहीच लक्षात राहत नाही. लक्षात ठेवून थोडीच बोलायचं असतं. तू अभ्यास करतेस ना, तू सुद्धा समजून घे. घोकमपट्टी करू नकोस. तर काय करायचंय? समजून घ्यायचंय. गोष्ट लक्षात आली की सगळ्या समस्या सुटतील. आणि जर घोकमपट्टी केलीस तर फक्त 2-4 प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं पाठ होतील. पण हे जे आयुष्य आहे ना, आयुष्य हे नेहमी नवीन नवीन प्रश्न विचारतं. तुमची शाळेत जशी परीक्षा होते, त्या परीक्षेत जसे नेहमी नवीन प्रश्न येतात, तसंच हे आहे. तुम्ही काही जुन्या प्रश्नांची उत्तरं पाठ करू शकता, पण आयुष्याच्या परीक्षेत जेव्हा नवीन प्रश्न येईल तेव्हा तुम्ही उत्तर कसे देणार? तू आता जे बोलतेस ना, ते समजून घेण्यासाठी मी इथे पूर्णपणे हजर आहे. मी या क्षणी असा विचार करत नाहीये की माझ्या खोलीत उंदीर तर शिरला नाही ना. एक उंदीर फिरत होता. कुठे शिरला तर नसेल ना इतक्या वेळात? उंदरानं माझं जेवण तर खाल्लं नसेल ना? उंदीर माझे कपडे तर घेऊन गेला नसेल ना? जर मी असा विचार करू लागलो तर तू जे विचारतेस त्याचं उत्तर मी देऊ शकेन का? नाही. तर मी आता अगदी इथेच हजर आहे. तसं शाळेत मॅम हजेरी घेताना तुझं नाव घेतात तेव्हा काय म्हणतात? तुझं नाव पुकारलं तर काय म्हणतेस? प्रेझेंट मॅम. प्रेझेंट मॅम. तर तसंच तू जेव्हा मला प्रश्न विचारलास तेव्हा मी काय केलं? प्रेझेंट मॅम. तू माझी मॅम आहेस. तू जेव्हा प्रश्न विचारशील तेव्हा मला इथे हजर राहायचंय. मला उंदराचा विचार करायचा नाहीये. मला दुसऱ्या कशाशीही काहीही देणं घेणं नाहीये. जे समोर आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे, मग तिथून उत्तर द्यायचंय. ते आपोआप येतं.